हॅलो स्टुडंट्स, PLSQL प्रोग्रामिंग युनिट नंबर 4च्या लेक्चर नंबर 5 मध्ये कर्सर हा कन्सेप्ट आपण आज स्टडी करणार आहोत. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला कर्सर या कन्सेप्टनी. तर कर्सर आता बघा, आपण PLSQL प्रोग्रामिंगमध्ये काही क्वेरीज आपण एक्झिक्यूट केल्या आणि जे काही PLSQL प्रोग्राम्स होते ते आपण एक्झिक्यूट केलेले आहेत. तर आता त्यामध्ये कर्सर हा कन्सेप्ट जो आहे तो या प्रोग्रामिंग किंवा जे काही क्वेरीज आपण केल्या त्यापेक्षा थोडासा वेगळा आहे किंवा त्यामध्येच याला आपल्याला यूज करायचं आहे. कर्सर इज अ पॉइंटर टू द कंटेक्स्ट एरिया. A cursor is a pointer to this context area. PLSQL controls the context area through a cursor. A cursor holds the row, one or more row. Okay, holds the row written by SQL statement. The set of rows the cursor holds is referred as the active set. Okay, बघा, कर्सर म्हणजे थोडक्यात काय आहे, पॉइंटर आहे. आपल्याला पॉइंटरचा कन्सेप्ट माहिती आहे. पॉइंटर काय करतो की पॉइंटर होल्ड्स द जनरल कन्सेप्ट. जर आपण पॉइंटरचा बघितला तर पॉइंटर काय करतो की एखाद्या व्हेरिएबलचा ॲड्रेस होल्ड करत असतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी कर्सर आहे. आता हा कर्सर काय करतो, जर आपण PLSQL प्रोग्रामिंगमध्ये जर एखादी क्वेरी रन केली तर ती क्वेरी काय करते, एखादी सिंगल रो जर सिलेक्ट स्टेटमेंटने आपण घेतलं तर ते सिलेक्ट स्टेटमेंट काय करतं, ओनली वन रो, एक रो ॲट अ टाइम काय करत असते, सिलेक्ट करत असते. मग आता कर्सर काय करतो, कर्सर एक किंवा एकपेक्षा जास्त इथं बघितलं आपण वन ऑर मोर रोज ॲट अ टाइम काय करतो असतो, सिलेक्ट करत असतो. हा यामागचा कर्सरचा कन्सेप्ट आहे. यू कॅन नेम अ कर्सर सो दॅट इट कुड बी रेफर्ड to in a program to fetch and process the rows written by the SQL statement. आपण कर्सरला काहीतरी नाव पण देऊ शकतो जेणेकरून आपण तो आपल्या प्रोग्राममध्ये पुन्हा यूज करू शकतो आणि मल्टिपल रोज ॲट अ टाइम आपण फेच करू शकतो. देअर आर टू टाइप्स ऑफ कर्सर, इम्प्लिसिट कर्सर अँड एक्सप्लिसिट कर्सर. त्याचे इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट असे दोन टाईप्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट जो टाईप आहे तो आहे इम्प्लिसिट कर्सर. इम्प्लिसिट कर्सर आर ऑटोमॅटिकली क्रिएटेड बाय Oracle whenever an SQL statement is executed when there is no explicit cursor for the statements. Programmer cannot control the implicit cursor and the information in it. ओके, बघा, इम्प्लिसिट कर्सरलाच आपण इंटरनल कर्सर असं देखील म्हणतो आणि हा Oracle स्वतः मॅनेज करतो. इम्प्लिसिट कर्सर यालाच आपण सेशन कर्सर म्हणू शकतो. आणि ज्यावेळेस आपण सिलेक्ट किंवा सिलेक्ट स्टेटमेंट किंवा एखादा कोणताही डेमल स्टेटमेंट ओपन करतो PLSQLमध्ये किंवा PLSQL ब्लॉक, तर इम्प्लिसिट कर्सर त्या ठिकाणी एक्झिक्यूट होत असतो. आणि ज्यावेळेस आपण एखादं स्टेटमेंट आहे रन करतो आणि त्याचे ॲट्रिब्यूट्स आपण त्या व्हॅल्यूज त्याच्या रिटर्न करत असतो, त्यावेळेस ते सिलेक्ट स्टेटमेंट किंवा डेमल स्टेटमेंट आपण एक्झिक्यूट करत असतो. आणि ज्यावेळेस हे कंप्लीट होईल त्यावेळेस हा इम्प्लिसिट कर्सर काय होत असतो, क्लोज होत असतो. कर्सर ॲट्रिब्यूट जो आहे तो त्या कर्सर रिलेटेडची जी काही इन्फॉर्मेशन आहे ते कर्सर ॲट्रिब्यूटमध्ये ही सर्व इन्फॉर्मेशन असते. Whenever a DML statement, insert, update and delete, is issued, an implicit cursor is associated with this statement. For insert operation, the cursor holds the data and needs to be insert. जर आपण कर्सर क्रिएट केला इन्सर्ट सोबत तर तो इन्सर्टचा जो काही डाटा आहे तो कर्सरमध्ये असेल. फॉर अपडेट अँड डिलीट ऑपरेशन्स द कर्सर आयडेंटिफाईज द रोज अँड दॅट वुड बी अफेक्टेड. आपण इन्सर्ट, अपडेट आणि डिलीटवरती कर्सर क्रिएट करून ते यूज करू शकतो. बघा, त्यामध्ये जे काय ॲट्रिब्यूट आहे इम्प्लिसिट कर्सरचे, तर त्यामध्ये फाउंड ॲट्रिब्यूट आहे, नॉट फाउंड आहे, इज ओपन आहे आणि रो काउंट असे 4 या ठिकाणी ॲट्रिब्यूट आहेत. फाउंड ॲट्रिब्यूट काय करतो बघू, रिटर्न्स ट्रू इफ ॲन इन्सर्ट, अपडेट ऑर डिलीट स्टेटमेंट अफेक्टेड वन ऑर मोर रो ऑर ॲज सिलेक्ट इन टू स्टेटमेंट रिटर्न ओव्हर वन ऑर मोर रोज अदरवाइज इज रिटर्न द फॉल्स. बघा, जर इन्सर्ट, अपडेट, डिलीट आपण क्वेरी एक्झिक्यूट करत असेल तर त्यामध्ये वन ऑर मोर रोज जर फाउंड आउट झाल्या तर तो ट्रू रिटर्न करेल, अदरवाईज फॉल्स रिटर्न करेल. नॉट फाउंड द लॉजिकल ऑपोजिट ऑफ फाउंड. ओके, म्हणजे जर आता इकडं फाउंड होता इकडं नॉट फाउंड, तर नॉट फाउंड जर इट रिटर्न्स ट्रू इफ इन्सर्ट, अपडेट ऑर डिलीट स्टेटमेंट अफेक्टेड नो रोज. जर इन्सर्ट, अपडेट, डिलीटला जर काही एखादा एक पण रो जर नाही सापडला तर तो ट्रू रिटर्न करेल, अदरवाईज फॉल्स रिटर्न करेल. इज ओपन
always return false for implicit cursor because Oracle closed the SQL cursor automatically after executing its associated SQL statement. बघा जर एखादा SQL स्टेटमेंट आहे ते एक्झिक्यूट झाल्यानंतर ओरेकल काय करतो की ते SQL स्टेटमेंट ऑटोमॅटिकली क्लोज करतो. मग ते स्टेटमेंट क्लोज असल्यामुळं हा इज ओपन आपल्याला कायम काय कोणत्या कंडिशनमध्ये सापडेल, फॉल्स कंडिशनमध्येच सापडेल आपण जर इज ओपन केलं तर. त्यानंतर आहे रो काउंट, रिटर्न्स द नंबर ऑफ रोज अफेक्टेड बाय इन्सर्ट अपडेट ऑर डिलीट स्टेटमेंट ऑर रिटर्न बाय द सिलेक्ट इंटू स्टेटमेंट. मग इन्सर्ट अपडेट डिलीट ऑर सिलेक्ट इंटू जर आपण एक्झिक्यूट केलं आणि त्यामध्ये किती रोज आहे हे जर आपल्याला काउंट करायचं असेल तर आपण रोज काउंट हा कर्सर यूज करू शकतो. आता जर याचं जर एक्झाम्पल बघितलं, आपण एक एक्झाम्पल घेऊया कस्टमर. बघा सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर, त्यामध्ये हे आपल्याला 6 रेकॉर्ड्स फाइंड आउट झालेले आहेत. त्यामध्ये त्यांचे नाव आहेत, एज आहे, ॲड्रेस आहे आणि सॅलरी आहे. आता आपल्याला जर कर्सर यूज करायचं आहे तर बघा आपण डिक्लेअर सेक्शन घेतलं, टोटल रोज हा एक व्हेरिएबल घेतला, त्याचा नंबर त्याचा डाटा टाईप दिला, बिगिन सेक्शन स्टार्ट केला, अपडेट कस्टमर आणि एक क्वेरी टाकली तर सेट सॅलरी इज इक्वल टू सॅलरी प्लस 500. म्हणजे काय केलं, सॅलरीला 500ने वाढवलेलं आहे. इफ SQL ॲट्रिब्यूट वापरला नॉट फाउंड. ओके बघा इथं आपण नॉट फाउंड वापरला, इथं नॉट फाउंड. त्या पद्धतीने इफ नॉट फाउंड देन काय करायचं आहे, नो कर्सर नो कस्टमर सिलेक्टेड, म्हणजे कस्टमर सिलेक्टेड नाही जर नाही सापडलं तर. आणि जर बघा एल्स इफ SQL फाउंड, आता फाउंड जर झालं हा आपण कर्सर वापरतो या ठिकाणी, या पद्धतीने आपल्याला कर्सर वापरायचं आहे. देन टोटल रोज इज इक्वल टू SQL रो काउंट, म्हणजे इथं पण आपण कर्सर रो काउंट हा वापरला आहे. आणि DBMS डॉट पुट लाईन काय केलं, रोज टोटल रोज त्याला पाईपनी कनेक्ट केलं आणि कस्टमर सिलेक्टेड असे याला दोन्ही आपण प्रिंट आउट केलं. मग आता काय होईल की कस्टमर सिलेक्ट होतील बरोबर. यामध्ये 6 कस्टमर आहे, त्यांची सॅलरी इन्क्रीमेंट होईल आणि ते दिसेल. बघा किती 6 इथं बघा आउटपुटमध्ये 6 कस्टमर सिलेक्टेड PLSQL प्रोसिजर सक्सेसफुली कम्प्लीटेड. म्हणजे त्यांचं काय होईल, सॅलरी अपडेट होईल आणि त्यांचे रोज काउंट होईल बरोबर. मग आता इथं सॅलरी होती रमेशची, एज आहे 23 आणि ॲड्रेस आहे अहमदाबाद. 2000 त्याची सॅलरी होती, ती अपडेट झाल्यानंतर झाले 2500. ओके या पद्धतीने. त्यानंतर नेक्स्ट आहे एक्सप्लिसिट कर्सर. Explicit cursor are programmer defined cursor for gaining more control over the context area. बघा एक्सप्लिसिट कर्सर जो आहे तो एक्सप्लिसिट कर्सर तो युजर डिफाईन आपण त्याला म्हणतो. आणि हा युजर काही स्टेप्स वापरून युजर क्रिएट करू शकतो. An explicit cursor should be defined in the declaration section of the PLSQL block. आपल्याला डिक्लेरेशन सेक्शनमध्ये एक्सप्लिसिट कर्सर आपण डिक्लेअर करू शकतो, डिफाईन करू शकतो. इट इज क्रिएटेड ऑन अ सिलेक्ट स्टेटमेंट विच रिटर्न्स मोर दॅन 1 रो. सिलेक्ट स्टेटमेंटवरती आपण एक्सप्लिसिट कर्सर क्रिएट करू शकतो. सिंटॅक्स बघा त्याचा, कर्सर नेम इज सिलेक्ट स्टेटमेंट. कर्सर हा केवळ वापरायचा आहे, त्या कर्सरला नाव द्यायचं आहे आणि इज सिलेक्ट स्टेटमेंट आपल्याला वापरायचं आहे. वर्किंग विथ अन एक्सप्लिसिट कर्सर इन्क्लुडिंग द फॉलोइंग स्टेप्स. बघा काय स्टेप्स आहेत, काय करायचं आपल्याला. डिक्लेअरिंग द कर्सर फॉर इनिशियलाइजिंग द मेमरी, डिक्लेअर करायचं आहे मेमरी इनिशियलाइज करायचे. ओपनिंग द कर्सर फॉर अलोकेटिंग द मेमरी, त्यानंतर मेमरी अलोकेट करायचे. फेचिंग द कर्सर फॉर रिट्रीव्हिंग डाटा आणि क्लोजिंग द कर्सर टू रिलीज द अलोकेटेड मेमरी. म्हणजे मेमरी इनिशियलाइज करायची, त्यानंतर मेमरी अलोकेट करायची, त्यानंतर डाटा रिट्रीव्ह करायचा आणि त्यानंतर मेमरी रिलीज करायचे. बघा डिक्लेअरिंग कर्सर नेम इज सिलेक्ट ID नेम ॲड्रेस, म्हणजे आपण जसं सिलेक्ट स्टेटमेंट वापरतो त्या पद्धतीने. आणि फ्रॉम कस्टमर टेबल नेम. ओपन जर करायचं असेल तर ओपन आणि त्या कर्सरचं नाव. त्यानंतर फेच करायचं असेल तर फेच कर्सरचं नाव इंटू आणि ते जे काय आपल्याला कॉलम्स आपण सिलेक्ट करायचे ते कॉलमचे नाव. क्लोज करायचं असेल तर क्लोज आणि त्या कर्सरचं नाव. अशा पद्धतीने. आता हे एक एक्झाम्पल आहे बघा, इथं डिक्लेअर केलं आहे आपल्याला. काय काय डिक्लेअर केलं, CID कस्टमर, त्यानंतर त्याचे ॲट्रिब्यूट्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यानंतर बिगिन सेक्शनमध्ये आणि अशा पद्धतीने आपण ते एक कस्टमरचे ॲट्रिब्यूट्स आपण ते कर्सर ॲट्रिब्यूट्स आपण या ठिकाणी वापरून अशा पद्धतीने एक प्रोग्राम आपण त्याचं करू शकतो. अशा पद्धतीने हे सर्व कर्सर आणि कर्सरचे 2 टाईप्स होते. ओके थँक्यू.